आपल्यापैकी प्रत्येकाला इन्स्टंट गोष्टी हव्या असतात. आज कष्ट केले तर उद्याच त्याचे फळ हवे असते. जरा जरी उशीर झाला की आपण हताश होतो, देवावरचा विश्वास गमावून बसतो. पण निसर्गाचे आणि विधात्याचे एक परफेक्ट टायमिंग असते. हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातील एक असा दुर्मिळ प्रसंग पाहणार आहोत जो आजवर तुम्ही कधीही ऐकला नसेल. मुंबईचे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्यात असा एक गुप्त शब्द होता ज्याचे फळ तब्बल 21 वर्षानंतर मिळाले. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा अशक्य गोष्ट ही कशी शक्य होते. चला जाणून घेऊया ती अद्भुत कथा. गोष्ट आहे स्वामींच्या काळातील. स्वामी समर्थ महाराजांचे एक निस्सीम भक्त होते, रामकृष्ण जांभेकर महाराज. जांभेकर महाराज हे अत्यंत साधे, सात्विक आणि स्वामी चरणी स्वतःला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व. एकदा ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. स्वामी महाराज जेव्हा प्रसन्न मुद्रेत बसले होते तेव्हा त्यांनी जांभेकर महाराजांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, माग, काय पाहिजे ते माग. मित्रांनो, विचार करा, साक्षात ब्रह्मांड नायकाने माग असे म्हटले तर सामान्य माणूस काय मागेल? धन, दौलत, संपत्ती की स्वतःचे सुख? पण जांभेकर महाराज वेगळे होते. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. ते हात जोडून म्हणाले, देवा, मला माझ्यासाठी काही नको, पण मुंबईच्या प्रभादेवी भागात जे सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे गणपती बाप्पांच्या शेजारी एक मंदार वृक्ष लावावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे तो वृक्ष बहरला पाहिजे. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले. जांभेकर महाराजांचा हा निस्वार्थ भाव पाहून स्वामी प्रसन्न झाले. स्वामींनी मंद हसून शब्द दिला, जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. तिथे मंदार वृक्ष नक्की बहरेल. स्वामींचा आशीर्वाद घेऊन जांभेकर महाराज मुंबईला आले. त्यांनी मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने सिद्धिविनायक मंदिरात एक छोटा मंदार वृक्षाचा कोंब लावला. त्यांना वाटले, स्वामींचा शब्द आहे म्हणजे हे झाड लगेच बहरेल. पण निसर्गाची परीक्षा वेगळी होती. दिवस गेले, महिने गेले, वर्षेही सरली, पण तो वृक्ष वाढतच नव्हता. उलट परिस्थिती अशी झाली की ते झाड सुकू लागले. 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, 10 वर्ष नव्हे, तब्बल 20 वर्ष निघून गेली. विचार करा, 20 वर्षांचा काळ किती मोठा असतो. सामान्य माणूस असता तर म्हणाला असता, स्वामींचा शब्द खोटा ठरला, स्वामींनी मला फसवले. लोकांनी जांभेकर महाराजांची त्यावेळी चेष्टाही केली असेल. पण जांभेकर महाराजांचा स्वामींच्या वरचा आणि बाप्पावरचा विश्वास किंचितही डगमगला नाही. ते रोज त्या सुकणाऱ्या झाडाला पाणी घालत राहिले आणि मनात एक जप करत राहिले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण त्यांना माहीत होते, स्वामींचा शब्द कधीही वाया जाऊ शकत नाही. आणि शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला. तब्बल 21व्या वर्षी, होय 21 वर्षानंतर, त्या सुकलेल्या मंदार वृक्षाला अचानक नवीन पालवी फुटली. बघता बघता ते झाड इतके सुंदर आणि हिरवेगार बहरले की पाहणारे थक्क झाले. स्वामींनी दिलेला तो गुप्त शब्द 21 वर्षानंतर खरा ठरला होता. स्वामींनी जांभेकर महाराजांच्या केवळ श्रद्धेचीच नव्हे तर त्यांच्या संयमाची परीक्षा घेतली होती. सिद्धिविनायक मंदिराच्या इतिहासात कोरला गेलेला हा प्रसंग आजही स्वामींच्या अगाध लीलेची साक्ष देतो. मित्रांनो, विचार करा, 21 वर्ष रोज एका सुकलेल्या झाडाला पाणी घालताना लोकांचे टोमणे ऐकूनही जांभेकर महाराज थकले नाही. आणि शेवटी जेव्हा 21व्या वर्षी त्या वृक्षाला पालवी फुटली तेव्हा जांभेकर महाराज तिथेच होते.
त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी स्वामींचा तो चमत्कार पाहिला. स्वामींचा शब्द खरा झालेला पाहून त्यांनी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? आज आपण एखादी गोष्ट मागितली की ती लगेच का मिळत नाही, याचे उत्तर या 21व्या वर्षाच्या प्रतीक्षेत लपले आहे. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील आणि देवावरचा विश्वास जांभेकर महाराजांच्या सारखा पक्का असेल तर आज ना उद्या तुमच्याही आयुष्यात सुकलेल्या आशेला पालवी फुटेल. फक्त गरज आहे ती संयमाची. योग्य वेळ आली की स्वामी सर्व काही नीट करतात. तुम्हाला स्वामींचा हा दुर्मिळ प्रसंग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्याही आयुष्यात स्वामींनी कधी चमत्कार केला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्तांच्या सोबत नक्की शेअर करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.